नमस्कार. परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज आपण फक्त अर्धा लिटर दुधापासून आणि 10 रुपयाच्या एका पार्लेजी बिस्किट पुड्यापासून खूप मोठं असं घरच्या घरी चॉकलेटचं आईस्क्रीम जसं की मार्केटमध्ये भेटतं, तर तसंच अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग सर्वात अगोदर आता आपल्याला इथं गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला पसरट भांडं गॅसवर ठेवायचं आहे. आता इथं बघा, मी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध. आता हे दूध आपल्याला निरसं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे दूध जास्त आटवण्याची गरज पडणार नाही. आता सुरुवातीला आपल्याला दुधाला उकळी येईपर्यंत गॅस हा वाढवायचा आहे आणि सतत आपल्याला दूध हे हलवत राहायचं आहे. दुधावर साय अजिबात येऊ द्यायची नाही आणि जर साय आली तर ती आपल्याला दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे त्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आपण बनवणार आहोत, तर ते खायला खूपच टेस्टी लागणार आहे. आता इथं पाहू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे. आता दुधाला उकळी आल्यापासून पुढे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच दूध हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जास्त आटवून घ्यायची गरज नाही पडणार. आता 2 मिनिट झालेला आहे आणि आता इथं आपल्याला घ्यायचा आहे एक 10 रुपयाचा पार्लेजी बिस्किट पुडा. आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. आता इथं बघा, जे आपण 10 रुपयाचा एक बिस्किट पुडा घेतलेला आहे पार्लेजी, तर त्यातील आपल्याला बिस्किट काय करायचे आहेत, काढून या दुधामध्ये सोडायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त 3 ते 4 साहित्यापासूनच म्हणजे जे घरात अवेलेबल असतं, तर त्या साहित्यापासूनच आज मी तुम्हाला अगदी क्रीमी असं आईस्क्रीम तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे. ते सुद्धा मार्केट सारखंच आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आता इथं बघा दुधामध्ये आपल्याला बिस्किट टाकून झाले, की चमच्याने थोडंसं हलवायचं आहे. तर हे चमच्याने असं काय मॅश होणार नाही. तर फक्त मिक्स करून घ्यायचं, थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता इथं बघा पोटॅटो मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे जे बिस्किट आहेत दुधामध्ये आपण टाकलेले, तर ते आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे मॅशर नसेल, तर काय करायचं, तुम्ही बिस्किट अख्खे टाकण्याच्या ऐवजी जर तुम्ही बिस्किटचा भुगा करून जरी टाकले ना दुधामध्ये, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता इथं बघा, मी मॅशरनेही छान असं पोटॅटो मॅशरने काय केलेलं आहे, हे जे बिस्किट आहेत दुधामध्ये टाकलेले, तर ते असं छान मिक्स करून घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे आणि आता ते आपल्याला बघा बाजूला ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपली कमीच आहे. तर बघा इथं उकळी आली, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अगोदर मी हे पूर्ण एकजीव असं मिक्स करून घेते छान असं. आता इथं बघा, पूर्ण बाजूने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम अशी कमीच आहे. आता इथं पाहू शकतात मस्त उकळी आलेली आहे. तर हे काय आपल्याला मिश्रण जास्त शिजवत बसायचं नाही किंवा आटवायची गरज नाही. तर फक्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी उकळी आली, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण थंड थंड करून घ्यायचं आहे. आता थंड होईपर्यंत थांबायचं आहे. आता इथं पाहू शकता जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण बघा असं थोडंसं घटसर झालेलं आहे. आता ही आहे इथं आपल्याला पहिली स्टेप करायची आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, एखादा प्लास्टिकचा किंवा असा डब्बा घ्यायचा आहे. तर हा डब्बा माझ्याकडे फ्रीजमध्येच ऑलरेडी म्हणजे आलेला होता. तर मी त्याच्यामध्येच हे मिश्रण आता आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर मी त्याच डब्यामध्ये हे मिश्रण
आपल्याला हे 2 तासासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. जेथे की आपण बर्फ बनतो की नाही, तर बर्फ बनायला ठेवतो की नाही, तर तिथं आपल्याला फ्रीझरमध्ये हे 2 ते 3 तासासाठी आपल्याला हा डब्बा असा टॅप करून घ्यायचा आहे आणि हा डब्बा झाकण लावून आपल्याला 2-3 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. तर याला आता आपण झाकण लावूया आणि 3 घंट्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवूया. आता मी फ्रीजमध्ये हा डब्बा 3 घंट्यासाठी ठेवलेला आहे. आता इथं 3 घंटे झालेले आहेत आणि आता आपण फ्रीज उघडून हा डब्बा आपण बाहेर काढणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते लगेच. तर पाहूया. तर बघा हे मिश्रण बऱ्यापैकी असं घट्टसर झालेलं आहे. तर हे जास्त काय आपल्याला घट्ट नव्हतं पाहिजे. तर असे आपण आता पुढे जाऊन एक स्टेप करणार आहोत, की त्याने या बिस्किटमध्ये जे छोटे-छोटे तुकडे राहिलेले असतात, तर ते अजिबात राहणार नाहीत. तर इथं आपल्याला एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये बघा आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. चमच्याने ते असं आपल्याला जे घट्ट झालेलं आहे, तर ते फोडून घ्यायचे आहे. त्याच्या गाठी वगैरे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला कॅडबरीचे असे तुकडे-तुकडे घालायचे आहेत बारीक असे कट करून. तर इथं 3 ते 4 चमचे कोको पावडर घालायची आहे आणि थोडीशी आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखर घातलेला व्हिडिओ हा माझ्याकडून डिलीट झालेला आहे. तर इथं थोडीशी 3 ते 4 चमचेच आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जास्त घालायची नाही आणि हे मिश्रण जास्त जर तुम्हाला घट्ट वाटत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पोहे खायच्या चमच्याने 4 ते 5 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे आणि ते दूध पण आपल्याला गरम करून फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलंच दूध घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला चालू बंद करत आपल्याला हे बारीक म्हणजे फिरवून घ्यायचं आहे. तर आता ही झालेली आहे आपली दुसरी स्टेप. तर आता आपल्याला हे काय करायचं आहे, परत आपल्याला अ, फ्रीजमध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे. तर इथं मी जो अगोदर डब्बा घेतला होता, तर तोच डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण आईस्क्रीमचं जे हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे, तर हे मस्त असं हे आईस्क्रीम आपल्याला असं जरी खायचं म्हटलं ना, तरी सुद्धा चालतं. पण हे बघा आपण आणखी पुढे जाऊन छान असं आईस्क्रीम बनवणार आहोत. तर हे डब्यामध्ये मिश्रण भरायचं, थोडंसं असा टॅप करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये हवा वगैरे राहत नाही आणि त्याला झाकण लावायचं आणि हे रात्रभर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आता हे आपल्याला जवळपास 7 ते 8 घंटे ठेवायचं आहे. तर हे जवळपास मी एक रात्रभर म्हणजे ठेवणार आहे. तर इथं बघा मी फ्रीझरमध्ये हा डब्बा ठेवलेला आहे. तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी खूप छान-छान झटपट होणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी शेअर करत असते, जे की तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आता इथं बघा रात्रभर हा आपण डब्बा फ्रीझरमध्ये ठेवला होता आणि आता आपण पाहूया तर पाहू शकतात हा डब्बा मी फ्रीझरमधला काढलेला आहे. मस्त इथं क्रीमी असं आईस्क्रीम इथं आपलं बनलेलं आहे. आता इथं बघा आईस्क्रीमचा जो स्पून असतो तर तो घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये बुडवायचा आणि हे क्रीमी आईस्क्रीम असं आपल्याला इथं आईस्क्रीम बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे क्रीमी आईस्क्रीम असं काढायचं आहे. तर पाहू शकतात इथं मस्त असं क्रीमी आईस्क्रीम इथं आपलं तयार झालेलं आहे. तर एकदम असं रसरशीत असं बघा किती छान असं इथं क्रीमी आईस्क्रीम आपलं चॉकलेटच्या फ्लेवरचं आईस्क्रीम इथं तयार झालेलं आहे. तर आहे की नाही मार्केटपेक्षाही भारी असं भन्नाट असं चवीला लागतं हे आईस्क्रीम. तर तुम्ही एकदा नक्कीच घरच्या घरी असं क्रीमी आईस्क्रीम बनवून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी देखील जर आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करत जा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने चॉकलेटचा आईस्क्रीम फक्त पार्लेजी
बिस्किटचा 1 पुडा आणि अर्ध्या लिटर दुधापासून तुम्ही हे क्रीमी आईस्क्रीम असं घरच्या घरी बनवा आणि तुम्ही मुलांना बनवून द्या आणि घरातील सर्वजण तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून खा आणि कसं झालं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर बाय बाय सर्वांना.